जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच सभा होणार आहे आणि या सभेकडे मात्र संपूर्ण राज्याचे सिंधुदुर्गवासियांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळते। कुडाळमध्ये ही सभा होते आणि कुडाळच्या सभेच्या ठिकाणी जर सध्या ही सभेची जय्यत तयारी होत असताना पाहायला मिळते। काही वेळातच हे सभा मंडप हे सभेसाठी सज्ज होणार आहे आणि आज रत्नागिरी सुद्धा चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, येथे सुद्धा एकनाथ शिंदेंची सभा होत आहे। मात्र या सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या या सभेमध्ये मात्र विशेष लक्ष, कारण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेना आणि भाजप हे महायुतीनं होता, हे स्वतंत्र लढले होते, पण मात्र ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीमुळे लढताना पाहायला मिळतात। एकूणच जर पाहिलं तर 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या जागांसाठी आज हे निवडणूक होते आणि या निवडणुकीकडे संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं। पण आज एकनाथ शिंदे जे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, उमेदवारांना नेमकं काय मार्गदर्शन करतात याकडे सुद्धा देखील सिंधुदुर्गवासियांचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतंय। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।